भेसळीनं संपूर्ण महाराष्ट्राला विळखा घातलेला आहे। मग दुधाचं भेसळ असेल, पनीरची भेसळ असेल, ही तर अक्षरशः कॅन्सरला कारणीभूत आहे। लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या मुद्द्यावर अधिवेशनात आवाज उठवला आहे भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी। म्हणजे मागच्या अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा लावून धरला होता आणि या अधिवेशनात त्यांनी सुगंधी सुपारी आणि गुटख्याचा मुद्दा देखील लावून धरलेला होता। या दोन्ही मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी गिरीश निकम। साम टीव्हीच्या खास कार्यक्रमात आपण भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्याशी अगदी सविस्तरपणे वेगवेगळ्या अंगांनी या दोन्ही मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। विक्रमसिंहजी, साम टीव्हीच्या या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे। धन्यवाद, नमस्ते। आज कुठे हॉटेलमध्ये गेलो म्हणजे जे शाकाहारी असतील त्यांची अगदी पहिली पसंतीची डिश असते ती म्हणजे पनीरची डिश। मात्र या पनीरचे अनेक बनावट कारखाने आता उघडकीस येत आहेत। बनावट पनीरचा मुद्दा खूप मोठ्या प्रकर्षाने समोर येतोय, पण तुम्ही जेव्हा तो मुद्दा अधिवेशनात मांडला तेव्हा सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं। खरंच आपल्या ताटातलं पनीर हे बनावट आहे। किती घातक आहे हे? खूप घातक आहे। बेसिकली हे स्लो पॉइझनिंग आहे। म्हणजे ह्याचे इफेक्ट्स लगेच कळत नाहीत। म्हणजे ह्याचे इफेक्ट्स पुढच्या जनरेशनला होणारे इफेक्ट्स आहेत। म्हणजे आज तुम्ही जे पनीर खाता याचा परिणाम तुमच्या शरीरावर होणार आहे आणि तुमच्या पुढच्या पिढीवरती पण होणार आहे। आज आमची तरुण पिढी आहे, यांनी जर पनीरचं रेग्युलर सेवन केलं आणि ते पण आर्टिफिशियल फॉर्मॅटमधलं असेल तर त्यांचे पुढचे जे काही जीन्स असतील आणि पुढच्या जनरेशन असेल त्याच्यावरती हा 100% इम्पॅक्ट करणार आहे। आणि बरेचसे त्यातले काही पदार्थ जे वापरले जातात ते 100% कॅन्सरला लीड करणारेच आहेत। म्हणजे गेल्या काही काळातला आपण जर घटना पाहिल्या तर मुंबईजवळ काही बनावट कारखाने आलेत। नाशिकच्या सिन्नर आसपास भागामध्ये देखील बनावट पनीरचा अक्षरशः कारखाना उघडकीस आलेला आहे। कसं ओळखायचं? कारण आपण हॉटेलमध्ये जातो, छोटे मोठे हॉटेलमध्ये बनावट पनीर तुमच्या ताटात आलंय, आपल्या घरात जे आपण आणतोय ते बनावट आहे, हे कसं कळणार ना? प्रॅक्टिकली पनीर एकदा जेवणात गेलं की ते शोधणं खूप डिफिकल्ट आहे। बरोबर, कारण पनीरला एक बेसिक टेस्ट आहे, ती तुम्ही नॅचरली नुसतं खाल्लं तर, पण ज्यावेळेस ते मसाल्यांमध्ये मिक्स होतं ते आयडेंटिफाय करणं खूप डिफिकल्ट आहे। ह्याच्यात बेस्ट आहे की जोपर्यंत हा भेसळयुक्त पनीरचा विषय सेटल डाऊन होत नाही तोपर्यंत आपण स्वतः पनीर कंझ्युम करणं। अनेकदा असं मधल्या काळामध्ये मलाही अनेक लोक विचारायचे नेमकं काय, तर आयडेंटिफाय म्हणजे जे सील्ड पॅक मिळतं ना ते 99% प्युअर असतं। क्वचित एखाद दुसरं कोणतं कंपनी असेल तर प्रॉब्लेम आहे। ब्रँडेड लोक हे त्याच्यामध्ये भेसळ करत नाहीत। प्रॉब्लेम येतो तो लूज पनीरमध्ये। म्हणजे लूजमध्ये जे काही पनीर मिळतं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होतो। आणि मग हे लूज पनीर जेवढे पण रेस्टॉरंट्स आहेत किंवा सगळ्यात रेस्टॉरंट्स तरी कंट्रोल्ड आहे, पण जे कार्यालय आहेत, मंगल कार्यालय किंवा ज्याला केटरर्स म्हणतो, त्या केटरर्सचं तर मी तर म्हणेन 100% त्यांचा आर्टिफिशियल अंकुश नाही, अंकुश नाही। आणि प्रॉब्लेम काय होतं तुम्ही विचार करा, एखादा कार्यक्रम ठेवताना आपण 10 विचार करतो की मला एवढ्यातच प्लेट झाली पाहिजे, एवढ्या रुपयामध्ये तुम्हाला पनीर पण पाहिजे, तुम्हाला डेझर्ट पण पाहिजे, सगळंच पाहिजे, तर ते प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही। हा प्रॉब्लेम होतो कॉस्ट कटिंगचा। त्यामुळे कमी कॉस्टमध्ये सगळ्या गोष्टी बसवण्यासाठी सबस्टिट्यूट शोधले जातात आणि मग हा सबस्टिट्यूट आर्टिफिशियल पनीर त्यामध्ये। विक्रमसिंहजी, आता दुधाचं उत्पादन आपल्या महाराष्ट्रात भरपूर होतं, म्हणजे कोटी लिटरमध्ये काही उत्पादन आहे, पण हे दुधाचे जे बाय प्रोडक्ट्स असतील, पनीर असेल, चीज असेल, मावा असेल, इथे भेसळीचा मुद्दा खूप मोठा आहे। बरोबर, तर मग हा रोखण्यासाठी आपल्याला काहीतरी काम करणं खूप गरजेचं आहे। काय झालं, एकतर हे जे काही आपले लॉज आहेत म्हणजे कायद्यामध्ये एक तर सुधारणा खूप गरजेची आहेत। म्हणजे मी तर केंद्र सरकारचे विशेष आभार मानेल की ज्यावेळेस आपण भेसळयुक्त पनीर किंवा आर्टिफिशियल पनीर हा मुद्दा ज्यावेळेस मांडला, ॲनालॉग चीज म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ते ॲनालॉग चीज आहे, हे व्हीगन सबस्टिट्यूट आहे पनीरसाठी किंवा चीजसाठी, हा म्हणल्यानंतर ही पहिली केस अशी झाली आहे की केंद्र सरकारने सुमोटो हा गोष्ट सिरियसली घेतली। तुम्ही मुद्दा मांडल्यानंतर हो, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पहिला हा मुद्दा मांडला गेला, त्याच्यानंतर राज्यसभेमध्ये मुद्दा आला, मग लोकसभेमध्ये मुद्दा आला आणि केंद्र सरकारने FSSAIने एक नोटिफिकेशन काढलं ज्याच्यामध्ये देशातनं सगळीकडनं हरकती मागवल्या गेल्या। कालच्या 16 जूनपर्यंत त्याची मुदत होती आणि त्या हरकतींवरती आता पुढची ॲक्शन होईल। आणि हरकत ही होती की तुम्हाला ॲनालॉग शब्द ठेवायचा आहे की नाही, कारण काय होतं की ॲनालॉग चीज आणि चीज नवीन माणसाला कळणार नाही। बरोबर, तर चीज हे सेपरेट असावं आणि जे काही व्हीगन सबस्टिट्यूट आहे ह्याला चीज म्हणूच नका, तुम्ही दुसरं नाव द्या, पनीर म्हणूच नका, ह्याला दुसरं नाव द्या। तर याच्या संदर्भात हरकती मागवल्यात आणि अनेक शेकडो हरकती तिथे जमाही झालेल्या आहेत। आता त्याच्या छानण्या चालू आहेत, त्याचं पेपर प्रेझेंटेशन्स काही गेलेले आहेत, ते व्हेरीफाय करून मला खात्री आहे की नक्कीच हा ॲनालॉग शब्द निघून जाईल आणि हा जर निघाला तर अनेकांचं कल्याण होईल। म्हणजे एकतर खाणाऱ्याचं कल्याण होईल, प्रोडक्शन करणाऱ्यांचं कल्याण होईल आणि जे मेन प्रोड्युसर आहेत, मूळ शेतकरी आहे, त्याचंही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। कारण काय होतं, आपण घेताना असं वाटतं
की याचा कुठेतरी कनेक्शन शेतकऱ्याशी असेल. अगदी बरोबर. तर ह्याचं कनेक्शन शेतकऱ्याकडे नाही आहे. जर दुधापासून आलं तर शेतकऱ्यापर्यंत कनेक्शन आहे, पण जर दूधच नाही आलं, सबस्टिट्यूट आला, तर याचा फायदा इंडस्ट्रीला होणार आहे किंवा व्यापाऱ्यांना होणार आहे किंवा ठराविक जे काही लोक आहेत ज्यांना काही घेणं देणं नाही आपल्या आरोग्याचं, अशांना तो फायदा होत असतो. बरोबर. एखादा सण आला की त्या सणाच्या काही अगोदर एफडीआच्या कारवाई सुरू होतात अन्न व औषध प्रशासनाच्या, आणि त्यावेळेला हा भेसळीचा मुद्दा अगदी प्रकर्षाने समोर येतोय. तर मग आपण कुठेतरी ह्या भेसळ एवढ्या घटना समोर येत असताना देखील त्याच्यावर कडक कारवाई होत नाही, अंकुश नाही का प्रशासनाचा? म्हणजे आमचं डिमांड असं आहे की हे जे भेसळ आहे, दुर्दैव काय होतं, भेसळीचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे दुधामध्ये पाणी घातलं तरी भेसळ आहे, बरोबर, आणि दूध केमिकलपासून बनवलं तरी भेसळ आहे. तर याला कुठेतरी बायफर्गेशन होणं गरजेचं. बरोबर. त्यामुळे काय होतं की भेसळ प्रत्येक मुद्द्यावर म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही भेसळ असते. तर ह्यासाठी काय होतं, भेसळीचा जो कायदा आहे तो तितका कडक नाही आहे. कारण तो जर कडक झाला तर सगळ्यांवरती गुन्हे दाखल होतील. भेळ सुद्धा भेसळच आहे, म्हणजे भेळ सगळं मिक्स करतो ती भेसळ झाली म्हणूनच भेळ तयार झाली. त्यामुळे ह्याला वर्गीकरण करणं, वर्गीकरण. तर आम्ही मागे लागलं सरकारच्या की तुम्ही याचं वर्गीकरण करा. जे हॅझार्डस गोष्टी आहेत त्याला भेसळ म्हणून अपायकारक आहेत किंवा ज्या खाल्ल्याच नाही पाहिजेत, म्हणजे काही अशा गोष्टी आहेत की ज्या कन्झ्युमच नाही केले पाहिजेत, त्या जर तुमच्या पदार्थांमध्ये येत असतील किंवा फूड प्रोडक्ट्समध्ये असतील तर त्याला एखादा सेपरेट कायदा असणं गरजेचं आहे आणि तो कडक असणं गरजेचं आहे. दुर्दैव काय होतं, हे भेसळ करणारे असते, एकतर एफडीएकडे लॅब्स नाहीत, म्हणजे त्यांच्याकडे 5 डिव्हिजन आहेत, 5 डिव्हिजनच्या ठिकाणी लॅब नाही आहे. म्हणजे मी हा मुद्दा मांडल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, म्हणजे त्यांनी तर आश्वासन दिलं होतं की आणखी डिपार्टमेंटची डिमांड होती की 257 कोटी रुपयाची डिमांड त्यांनी केली होती, पण त्यांना मार्चमध्ये फक्त 57 कोटी झाले. सुविधा पण नाही, आणि मनुष्यबळाचा मुद्दा तर आहेच. मनुष्यबळ इतकं दुर्दैव आहे, म्हणजे यांना अधिकार सोडायचे नाही आहेत. आता अशी परिस्थिती, अजूनही काही अधिकारी असे ते जॉईन होऊ शकतात, पण त्यांना अजून आस्थापनेत घेतलं जात नाही, त्यांना अजून चार्ज दिले जात नाहीत. मग एकाकडे 4 चार्ज पाहिजेत, हे थोडं दुर्दैव आहे. म्हणजे याच्यावरती पण कुठेतरी विक्रमसिंह, एवढा ज्वलंत प्रश्न आहे, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, तुम्ही अधिवेशनात हा मुद्दा मांडताय, वेळ आली तुम्हाला मुद्दा मांडण्याची, मुख्यमंत्र्यांशी काय या संदर्भात चर्चा झाली का? मुळात माझ्या पक्षाचं ध्येय धोरण जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं, प्रथम राष्ट्र, त्यामुळे जनहित राष्ट्रहित सगळ्यात महत्त्वाचं आहे, नंतर पक्षाचं हित, पक्षाचे अजेंडा हा नंतर, आणि त्यानंतर स्वतःचा आहे. त्यामुळे मुळात आम्ही जनहितापेक्षा वेगळं काही करतच नाही आहे. आणि मी सत्ताधारी पक्षात आहे म्हणून गप्प राहणं हे योग्य नाही. जी चुकीचं आहे त्याच्यासाठी आवाज उठवलाच पाहिजे. ती चूक माझ्या लक्षात आली तर मी इतरांच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे. चूक कोणाची आहे, मग विरोधकांच्या येऊ किंवा सत्ताधाऱ्यांच्या लक्षात येऊ, जनहित हे प्रायोरिटी दिली पाहिजे. जर असे प्रत्येकजण शांत बसायला लागलं, आज आमची एकदम आम्ही खूप 80% आमची मेजॉरिटी आहे सभागृहामध्ये, मग आम्ही जर शांत राहिलो तर कसं होईल, जनतेचं हित. विक्रमसिंह, आता हा एवढा ज्वलंत मुद्दा मांडल्यानंतर पहिल्या कुठल्या 3 स्टेप आता लगेच त्याचा कृती आराखडा तयार झाला पाहिजे? नाही, सगळ्यात महत्त्वाचं काय, एकतर हा अवेअरनेस, जनजागृती होणं, जनजागृती. शेवटी काय, मी काय खातोय याचा अवेअरनेस मला नसेल तर याचा फायदा होणार नाही. त्यामुळे अवेअरनेस हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो झालेला आहे. त्यासाठी मीडियाही कारणीभूत आहे, जे सोशल प्लॅटफॉर्म्स आहेत ते कारणीभूत आहे. त्यामुळे अवेअरनेस आता कुठेतरी मार्गी आपला लागला, फक्त हा टिकून राहिला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त आता प्रॉब्लेम असा होतो, ॲक्शन्स होतात, कारवाई झाली, एखादं प्रोडक्ट पकडलं, बरोबर, पण त्याच्या टेस्टिंगला खूप टाईम लागतोय. म्हणजे एक काळ असा होता की वर्षभर रिपोर्ट्स येत नव्हते. आता रिसेंटली काही महिन्यांवरती अन्न भेसळीत काही जण गजाआड झालेत आणि त्यांना मोठी शिक्षा झाली, असं कुठं समोर एवढा स्ट्रॉंग कायदा नव्हता. आता त्यात इम्प्रोव्हायझेशन चालू आहे. आम्ही तर ही मागणी केली आहे, जसं आता आम्ही नार्कोटिक्सला मकोकामध्ये घेऊन आलो, तर त्याच धर्तीवरती फूड ॲडल्ट्रेशन सुद्धा मकोकामध्ये आले पाहिजे. बरोबर, रिपीटेड जे क्राईम्स आहेत हे जीवाशी खेळणं आहे. बरोबर, अन्न भेसळीतले जे गुन्हेगार असतील त्यांना मकोका लागला गेला पाहिजे 100%. आणि आम्ही त्या दृष्टिकोनातून मागणी केलेली आहे. आता त्याच्यावरती रिसर्च चालू आहे की कोणते प्रोडक्ट्स, कोणते गुन्हे धरले पाहिजे, गुन्ह्यांची तीव्रता कशी वाढवता येईल, कारण त्यात खूप गोष्टी आहेत. लॉ अँड ज्युडिशरीकडे तो विषय गेलेला आहे. मग खंत काय वाटतं माहिती आहे का, आता कॅगचा रिपोर्ट असं सांगतो की जितक्या आस्थापना असतील त्या आस्थापनांच्या 1000 आस्थापनांच्या मागे एक अन्न भेसळचा अधिकारी असणं गरजेचं आहे. एफडीएचा एक अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त झाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये फक्त 350 पोस्ट आज एलिजिबल आहेत. 350 म्हणजे फक्त 3.5 लाख आस्थापना आहेत का आपल्याकडे रजिस्टर्ड, जे रेग्युलर एफडीएकडनं परवानगी घेतात, असे 11 लाख आस्थापना महाराष्ट्रामध्ये. 11 लाख भागिले 1000 म्हणजे 1100 स्टाफ जवळजवळ तुम्हाला आज अपॉइंट करणं गरजेचं आहे. त्यामुळे एक तर ही स्टाफची संख्या वाढवणं गरजेचं आहे. ही संख्या वाढली ना, बघा प्रत्येकजणच वाईट असतो असं नाही, पण वाईट संगतही वाईट असते. त्यामुळे संख्या जर वाढली
तर एखादा वाईट माणूस काही जास्त करू शकत नाही, एखादा वाईट अधिकारी जास्त पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे ही संख्या वाढणं गरजेचं आहे. आणि आता तसं GADकडे सरकारने आमच्या डिमांड पण केलेलं आहे, प्रशासनाकडे आहे. त्यामुळे नक्कीच त्याच्या अनेक गोष्टी आहेत. म्हणजे शेवटी त्याला फायनान्शियल परमिशन लागते, त्यानंतर ओव्हरऑल आस्थापनेची काय गरज आहे का, ती आस्थापना कशी मॅनेज करणार, अशा असंख्य गोष्टी आहेत. काय बदल होणं ते बघणं महत्त्वाचं आहे. कारण अन्न औषध प्रशासन स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे आणि कायदा देखील अगदी भक्कम झाला पाहिजे. आणखीन एक मुद्दा आहे तो या अधिवेशनात तुम्ही मांडलाय, तो म्हणजे सुगंधी सुपारी आणि गुटखा. महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे, तरी गुटखा येतो, गावागावातल्या टपऱ्यांवर गुटखा भेटला जातो, विक्री होते, सर्रासपणे विक्री होते. हा देखील एक ज्वलंत मुद्दा आहे. तर हे सुद्धा किती घातक आहे. थेट कॅन्सरला कारणीभूत आहे गुटखा. गुटख्याने कॅन्सर होतो हे मी सांगायची गरज नाही, हे सिद्ध झालेलं आहे. दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रामध्ये फक्त गुटखा बंदी नाही आहे, गुटख्याबरोबर सुगंधी सुपारी सुद्धा बंदी आहे. मावा आहे हे अनेकांना माहीत नव्हतं. मावा सुगंधी सुपारीचाच भाग झाला. पान मसाला सुद्धा बंदी आहे महाराष्ट्रामध्ये. आणि हे कधीपासून आहे, मागच्या डिसेंबरपासून आहे. ही बंदी आत्ताच्या ह्या जुलैपर्यंत होती. त्याला एक्सटेन्शन द्यायचे शब्द हा मंत्र्यांनी दिलेला आहे. दुर्दैव असं आहे की ही बंदी आहे याचा अवेअरनेसच नव्हता कोणाकडे. आजही जनरल कोणीतरी एखादी मिठी सुपारी खाल्ली, अरे गुटखा बंद आहे, हे बंद नाही आहे, तशी वस्तुस्थिती नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये सुगंधी सुपारी सुद्धा बंद आहे. सुगंधी सुपारीचं सेवन करणं सुद्धा प्रशासनाचं हे अपयश आहे का? म्हणजे इतकं उघडपणे जर गुटख्याची विक्री होते, टेम्पो पकडले जातात, ट्रक पकडले जातात, मुळात काय होतं माहिती आणि परराज्यातून हा गुटखा येतो असं देखील याचा प्रॉब्लेम काय आहे की कारवाई कुणी करायची याला काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत. फूड प्रोडक्ट्सवर कारवाई करताना तिथं FDAचा अधिकारी असला पाहिजे. पण जर संख्या कमी असेल तर FDAचा अधिकारी तिथं प्रेझेंट नसतो. पोलीस कारवाई करतात, पोलिसांनी कारवाई केली की मग अनेक असे काही आमच्या आपण फिरून फिरून पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो की FDAकडे कर्मचारी नाहीत. हो, पण प्रॉब्लेम काय होतो, पोलिसांनी जरी कारवाई केली, कोर्टात केस गेली की तिथं अधिकारी नाही हे एखादा वकील दाखवून देतो आणि त्या मुद्द्यावर ते गुन्हा करणाऱ्याला तिथे बेल होऊन जाते, त्याला लगेच तिथे त्यातनं रिलीफ मिळून जातो. मग ह्याच्यामध्ये कुठेतरी चेंजेस होणं गरजेचं आहे. त्यामुळे एकतर स्टाफ वाढला पाहिजे किंवा डेलिगेशन ऑफ पॉवर झाली पाहिजे. ज्या ठिकाणी FDA सक्षम नाही आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासन सक्षम आहे, त्यांना तेवढे अधिकार मिळाले पाहिजेत. आणि ते अधिकार नसल्यामुळे हे सगळा प्रॉब्लेम होतो. आता त्या दृष्टिकोनातूनही आम्ही मागणी करतोय की एक तर तुम्ही ही संख्याबळ वाढवा, किंवा आता जसं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टरच्या स्तरावरती एक दक्षता समिती असते किंवा त्यांचं एक स्क्वॉड असतं, तर मग ह्या स्क्वॉडला पूर्ण अधिकार देऊन टाका. हा स्क्वॉड सो मोठा ऍक्ट करेल, त्यामध्ये FDAचा अधिकारी असतो, पण तो जरी नसेल तरी सुद्धा त्या स्क्वॉडने केलेली कारवाई मान्य असते. तर मग अशा काही गोष्टी पोलीस प्रशासन संयुक्त विद्यमानं या कारवाई सगळ्या व्हायला पाहिजेत. मग दक्षता समिती जर स्थापन झाली व्यवस्थित, ऑलरेडी आहे, पण ती जर एकदम ऍक्टिव्ह झाली व्यवस्थित, त्याला अधिकार दिले, त्यांना अधिकार दिले, डेलिगेशन ऑफ पॉवर ते झाले पाहिजे, तो एक आमचा प्रयत्न चालू होता. आणि बराचसा गुटखा हा परराज्यातून येतोय. नाही, त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये गुटखा प्रोडक्शनला बॅन आहे, पण तो भारतात नाही आहे. आजूबाजूचे आपले काय म्हणणार बॉर्डरिंग राज्य आहेत, सीमारेषेवरचे राज्य आहेत, तर यांच्या त्या काही राज्यांमध्ये तिथं गुटखा बंदी नाही आहे, कन्झम्पशनलाही बंदी नाही आहे किंवा प्रोडक्शनला बंदी नाही. त्यामुळे प्रोडक्शनला बंदी नसल्यामुळे आपण कंपन्या बॅनच करू शकत नाही. कंपन्यांना बंदी कधी येईल, ज्या संपूर्ण भारतामध्ये गुटखा बंदी होईल. ती आज नाही आहे दुर्दैवाने. ती जर झाली तर याच्यावरती बॅन आणता येतील आपल्याकडे. आता काही राज्यांचे तर नियम एवढे फनी आहेत की राज्यामध्ये कन्झम्पशन करण्यासाठी बनवणारा गुटखा बॅन नाही आहे, पण एक्सपोर्ट करायला अलाउड आहे. पण एक्सपोर्ट होणार तो काही देशाबाहेरच नाही जात ना, तो इतर राज्यात पण जातोय. तर याच्यावरती पण काहीतरी आपल्याला अंकुश आणावा लागणार आहे. त्याला आजूबाजूच्या राज्यांची सुद्धा मदत घ्यावी लागणार आहे. बरोबर. आणि गुटखा जर रोखायचा असेल, म्हणजे विक्रीच त्याची रोखायची असेल, तर मला वाटतं की अवेअरनेस देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. अवेअरनेस कसा करणार, आता ही मुलाखत चालू एवढं तर तुमची एखादी गुटख्याला सिम्युलेटेड सरोगेटेड ॲड चालू होईल. आज जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत ते स्वतः गुटखा बनवतात, पान मसाला बनवतात, सुपारी बनवतात, पण ॲड चालवताना ते इलायची केसर नावाने चालवतील किंवा एखादा सुगंधाचा मुलामा देतील, ते वेगळं नाव देतील, पण ब्रँड नेम एकच असणार. म्हणजे आज एकाच कंपनीत, आता जरा उदाहरण घेतलं, तुम्हाला विमल कंपनीचाच गुटखा मिळणार, विमल कंपनीचीच तुम्हाला इलायची मिळणार. जे मोठे मोठे स्टार्स त्या ठिकाणी प्रोजेक्ट करतात त्यांच्यावर कारवाई करता येत नाही, कारण ही दिस इज अ सरोगेटेड ॲड. याला प्रॉब्लेम असा, तुम्ही ॲक्शन जर घ्यायला गेला तर ह्याला कायद्यामध्ये ते नियमात बसत आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्या ॲड्सही चालू आहेत. प्रमोट करणारे जे लोक आहेत त्यांच्या शब्दाला तेवढं वजन आहे. आज एखादा ॲक्टर आला, मला सांगा, दो बुन जिंदगी की ज्यावेळेस अमिताभ बच्चन म्हणले होते त्यास अख्ख्या देशाने त्यांचं ऐकलं होतं. तेवढं वजन त्या शब्दामध्ये, त्या व्यक्तीमध्ये होतं. असं वजन असणाऱ्या लोकांनी जर प्रमोट करायला सुरू केलं तर आमची युवा पिढी भरभडणारच आहे, ती त्या दिशेने जाणारच आहे. ही याच्यावरती कुठेतरी एक
ह्या ॲक्टर्समध्ये सेल्फ अवेअरनेस आला पाहिजे की आपण कशाला प्रमोट करतोय, हे जनहिताचं आहे का हे देशाच्या दृष्टिकोनातनं घातक आहे, पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातनं घातक आहे. हा जोपर्यंत प्रत्येकजण स्वतःला प्रश्न विचारत नाही तोपर्यंत हे प्रॉब्लेम्स चालू राहणार आहेत. फक्त आता आमचं अधिवेशन चालू आहे, तुम्ही आता खूप कडक झालं आहे, गुटखा म्हणा, सुगंधी सुपारी. 18 तारखेनंतर काय राहील याची कधी कधी मला चिंता वाटते. बरोबर. आता जनहिताचा मुद्दा होता आणि तुम्ही तो मांडला, म्हणजे तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत तरी तुम्हाला तो म्हणजे तुम्हाला मांडावा लागतोय लक्ष वेधण्यासाठी. हा मुद्दा मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी तुमचा काय संवाद झाला का? नाही, संवाद झाला, पण त्यांना असं काही ऑब्जेक्शनेबल वाटला नाही. कारण मुद्दा काय आहे की मी सांगितलं आम्ही मूळ धोरणच आमच्या पक्षाचे अशी आहे की प्रथम राष्ट्र. मी जर हा अधिवेशनात मुद्दा मांडल्यानंतर काय ऍक्शन, काय आश्वासन दिलं का? काय आता काय झालीत ना, ऍक्शन मोडवर आलंय का प्रशासन? अनेक ठिकाणी कारवाया सुरू झाल्यात, तुम्ही तुमच्याही माध्यमातून पाहत असाल, अनेक कारवाया आपल्याला होताना दिसतात. हे सगळ्यात शेवटी कसं बघा, आपण जेवढं एखाद्याला चापट मारतो किंवा दोष देतो तेवढी शाबासकी दिली पाहिजे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये ॲक्शन मोडवरती हे डिपार्टमेंट जाताना दिसतंय. मी त्यांना एक विनंती केली होती की तुम्ही सगळ्यांना नोटिसेस काढा. अनेकदा काय होतं की मी एखादं करतोय, गुन्हा करतो हे मला माहीत नसतं. हा मला बेसिकली काय लॉ प्रत्येकाला माहिती असतील असं नाही, पण लॉ माहीत नाही म्हणून लॉ मोडायचा असंही चालत नाही. त्यामुळे लोकांना अवेअर करा. त्यामुळे मी विनंती केल्यानंतर अनेक ठिकाणी जे काही टपरे असतील यांना त्यांनी नोटिसेस इश्यू केल्या. जसं आपण पनीरच्या बाबतीमध्ये केलं होतं, त्यावेळेस आपण प्रत्येक रेस्टॉरंटला नोटीस इश्यू केली की तुमच्याकडे जर ॲनालॉग चीज तुम्ही वापरत असेल, ॲनालॉग चीज वापरायला तुम्हाला काही म्हणजे कायद्याने अलाउड नाही असं नाही, तुम्ही वापरू शकता, पण ते पनीर म्हणून विकू शकत नाही. तुम्ही मेन्यू कार्डमध्ये तिथं क्लिअर केलं पाहिजे की हे पनीर आहे का ॲनालॉग चीज आहे. तर हा अवेअरनेस जो आहे हा डिपार्टमेंटनी करायला सुरू केलेला आहे. तेव्हा स्टेप्स घ्यायला सुरू केलेत, पण तो वेग तितका वाढलेला नाही आहे. तो जेवढा वाढेल तेवढा सगळ्यांचा तिथं फायदा होईल. बरोबर. विक्रमसिंहजी, म्हणजे या बनावट दुग्धजन्य पदार्थांमुळे जी काही पुतना मावशी आहे ती आपल्या जेवणात अक्षरशः विष कालवते असं म्हणतो मी. बरोबर. मला वाटतं महाराष्ट्र सरकारनं याबाबत अगदी खूप कडक धोरण केलं पाहिजे होतं. तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे की आता हरकती देखील मागवलेल्या आहेत, ह्या जूनपर्यंतची तारीख देखील तुम्ही सांगितली. तुम्हाला वाटतं की हे चित्र बदलेल येत्या काही काळात? नाही, 100% हे शेवटी कसं आहे की बदल एका दिवसात घडत नाही, ह्याला इनिशिएट होणं गरजेचं आहे. आणि हा इनिशिएशन चालू झालेला आहे. आता मागच्या वेळेस पनीरवरती चर्चा झाली, आता दूध भेसळवरती लोक उघडपणे बोलतात. सगळ्यात महत्त्वाचं काय, उघड चर्चा होणंही तेवढं गरजेचं आहे. जोपर्यंत डिस्कशन्स होत नाहीत, चर्चा होत नाही आणि अवेअरनेस क्रिएट होत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी पुढे जाणार नाही आहे. सगळ्यात जबाबदारी सरकारची असतात असं नाही, ही तुमची माझी नैतिक जबाबदारी पण आहे. सरकार जेवढा रिस्पॉन्सिबल आहे तेवढे आपण सर्वजण रिस्पॉन्सिबल आहोत. त्यामुळे ही नैतिक जबाबदारीतनं प्रत्येकजण ज्यावेळेस काम करायला सुरू करेल ना, त्यावेळेस ह्याच्यावरती इम्पॅक्ट होताना दिसणार आहे. म्हणजे आज दुधामध्ये काही ज्या गोष्टी ॲड होतात इतक्या डेंजरस आहे. आज दुधाची शेल्फ लाईफ वाढवावं म्हणून अजूनही काही डेअरीज आता बऱ्यापैकी कंट्रोल झाला आहे, ते ग्रॅमी ॲसिड टाकतात, पीएच मेंटेन राहतो त्याने. बरोबर. हां, त्यांनी पण गावागावात आता दूध डेऱ्या आहेत, काही दूध संघ आहेत, ठीक आहे, काही ठिकाणी बंद देखील पडत आहेत. मात्र मग शेतकऱ्यांची किंवा त्या दूध संघाची देखील काही जबाबदारी आहे? प्रॉब्लेम का होतो, ॲडल्ट्रेशन हे शेतकऱ्याकडे होत नाही. शेतकरी हा दूध काढून दूध विकतो. बरोबर. शेतकरी मॅक्सिमम ॲडल्ट्रेशन काय करू शकतो, दुधामध्ये पाणी टाकू शकतो, पण ते पाणी लगेच पकडलं जातं. दुधात पाणी ॲड झालं की दुधाची फॅट चेंज होते, SNF चेंज होतो, त्यामुळे त्याच्यावरनं त्यांनी पाणी ॲड केलं की नाही हे लगेच क्लिअर होतं. पण दुर्दैव काय होतं, हे जे त्याच्यानंतरच्या ज्या चेंज आहेत, मग ज्याच्यामध्ये चिलिंग सेंटर झाले किंवा काही डेअरी झाल्या, इथे प्रॉब्लेम खरा सुरू होतो. त्यामुळे जेन्युइन डेअरी असेल तर ते प्रमाण थोडं कंट्रोलमध्ये राहतं. त्यामुळे प्रोडक्ट घेताना हे जेन्युइन सोर्समधनं आलं पाहिजे. एकतर आता तुम्ही बघा, मला कधी कधी नवल असं वाटतं की आपण काय म्हणतो, काही आमच्याकडे असे आमचे मित्र आहेत त्यांना आमच्या गोठ्यावरनं दूध येतं. तुमच्या गोठ्यावरनं दूध येतं, गोठा किती लिटर दूध प्रोव्हाइड करू शकतो याची कॅपॅसिटी तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे त्या गोठ्यामध्ये बनत असेल 1000 लिटर, पण तो जर 10,000 लिटर सप्लाय करतो तर दूध कुठनं येतं? बरोबर. त्यामुळे कसं असतं, तो सोर्स इम्पॉर्टंट आहे. आज पॅकेज जे काही दुधाचे पाउचेस मिळतात कोणत्याही ब्रँडचा असू द्या, त्याच्यावरती सरकारचा अंकुश आहे, लूजवरती नाही आहे अंकुश. लूजवरती आपण लूज आपल्याला कळतं रोजच्या रोज घरी येतं, मग ते चांगलं असेलच याची खात्री नाही. मुळात तुम्ही बघा, ज्यावेळेस कारवाया होतात, FDA कारवाया होत असताना किंवा कुठलंही दूध सापडतं, पॅकेटमधलंच दूध याचं प्रमाण खूप कमी असतं. लूज टँकरचे टँकर सापडले, बरोबर आहे ना, लूजमध्येच चुकवतात. टँकर सापडतात पण दुधाच्या पिशव्या नाही सापडत. दुधाच्या पिशव्यांचं प्रमाण एकदम नॉमिनल आहे, म्हणजे 0.01% असेल, पण दुधाच्या टँकरचं प्रमाण हे खूप मोठं आहे. त्यामुळं हे बल्कमध्ये होतं. त्यामुळे कन्झ्युम करताना दुधाच्या बाबतीत जर आपल्याला सतर्क राहायचं असेल तर एक तर लूज दूध घेतलं नाही पाहिजे,
हे जे मोठे केटरिंगचे ठिकाणं असतात, ज्या ठिकाणी लग्न असेल, कार्य असेल, कोणते कार्यक्रम असतील, अशा ठिकाणी दुधाचे प्रोडक्ट्स अवॉइड केले पाहिजे. कारण तो सोर्स आपल्याला माहिती नाही आहे. जर आपल्याला सोर्स माहिती असेल, हां एखादा केटरर जेन्युन आहे आणि तो जेन्युन सोर्समधनं घेतो याची मला खात्री असेल, तर मी नाही म्हणत नाही त्या ठिकाणी घेताना. पण जर आपल्याला सोर्सच आयडेंटिफाय नसेल तर थोडासा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कारवाई झालीच पाहिजे किंवा कारवाई होते देखील. आणि मला वाटतं निधी देखील सरकारकडनं पुरवला जातो. काही प्रमाणात कमी आहे, पण आता सगळ्यात महत्त्वाचं सुरू झालं. म्हणजे सुरुवातीला या डिपार्टमेंटने 257 कोटीची मागणी ही सरकारकडे केली. बरोबर. पण त्यातले 57 कोटी रुपये मंजूर झाले. ते आमची बैठक झाल्यावर DCM साहेबांनी शब्दही दिला होता अर्थमंत्री महोदयांनी की आपण आणखी 200 कोटीची पुरवणी मागण्यात ती मागणी करू. पण 200 कोटी नाही झाले, पण जवळजवळ लॅब्स त्यांनी मंजूर केल्या. त्यानंतर जे काही दूध चेक करण्यासाठी इक्विपमेंट्स लागतात ते 5.5 कोटीचे घ्यायची त्यांनी मंजुरी दिली. त्यामुळं फुल ना फुलाची पाकळी सुरू झालेलं आहे. जोपर्यंत फुल आणि पूर्ण गुच्छ मिळत नाही तोपर्यंत ह्या गोष्टीला आळा घालायला मर्यादा राहणार. बरोबर. आता मला वाटतं प्रयोगशाळांची संख्या देखील तेवढीच वाढली पाहिजे. काय होतं, प्रयोगशाळा वाढवणं खूप सोपं आहे, पण त्या प्रयोगशाळेमध्ये फूड प्रोडक्ट्स हे व्हेरीफाय करायला, आयडेंटिफाय करायला जे काही नियम लागतात हे केंद्र सरकार ठरवतं. त्यामुळे मी जरी आज प्रयोगशाळा सेटअप केली किंवा लॅब सेटअप केली तर त्या लॅबला फूड टेस्ट करायला रेकग्निशन हे केंद्र सरकारकडनं मिळतं आणि प्रोसेस खूप स्टिडियस आहे. त्यामुळे ह्या प्रयोगशाळा सुरू होणं, त्याला ॲक्रेडिशन्स मिळणं, हे पण प्रोसेस थोडीशी फास्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे. एकदा FSSAIचं हे नोटिफिकेशन झालं की आम्ही पत्रव्यवहार करून त्याच्याही मागे लागणार आहे. कारण प्रायव्हेट लॅब्स होणं गरजेचं आहे. आज तुम्हाला जर वाटलं की तुमचं प्रोडक्ट चांगलं नाही आहे, तुम्हाला सुमोठो जरी चेक करायचं म्हटलं तरी लॅब्स कमी आहेत. बरोबर. सरकारचाही तो प्रॉब्लेम आहे. त्या कारवाई झाली, पकडला ना, ती ट्रायल कंप्लीट होऊन जाते तरी ह्यांचे रिपोर्ट्स आलेले नसतात. तर हे लॅबची संख्या वाढत असताना प्रायव्हेट लॅबची संख्या वाढणं गरजेचं आहे. आणि हे प्रायव्हेट जसं आता तुम्ही बघा, सुरुवातीला ब्लड टेस्ट करणं, युरिन टेस्ट करणं, बरोबर, खूप लिमिटेड लॅब्स होते, पॅथॉलॉजी लॅब्स. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर पॅथॉलॉजी लॅब्स झालेल्या, आज जनावरांचेही पॅथॉलॉजी लॅब्स झालेले आहेत. मग तसे फूड टेस्टिंग लॅब्स होणं गरजेचं आहे आणि हे याला काहीतरी चेक लावणं गरजेचं आहे. आता ते शेवटी काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी धोरणात्मक निर्णय असतात. त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे की ह्याला चेकलिस्ट कशी कंट्रोल करता. किंवा अन्न व औषध प्रशासनाचे काही जे माजी अधिकारी आहेत, त्या विभागात वर्षानुवर्ष काम केलेले अनुभवी अधिकारी असतील, त्यांची देखील आपण मदत घेऊ शकतो. आज महेश जगडेंसारखे अधिकारी वारंवार लिहित असतात ह्या विषयावर. नाही, मदत बघा, माझा होता की मदत कोणाची होते याच्यापेक्षा मदत होत असेल तर ती घेतली पाहिजे. कोण करतं हे नाही पाहिलं पाहिजे. त्याचं जर हित योग्य असेल, उद्दिष्ट योग्य असेल तर ती मदत कोणाची घेतली पाहिजे. मग तो रिटायर्ड असू द्या किंवा नवीन एक फ्रेशर स्टुडंट असू द्या, त्याचीसुद्धा मदत घेतली पाहिजे. आणि मला खात्री आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वावर जे चालू आहे ते 100% ते घेतात, कारण आमचे विचार घेतले जातात. म्हणजे जर एखादा वेगळा कोणता पक्ष असतात तर मी मांडलेल्या माझ्या प्रश्नाला विचारणा झाली असती, ती झाली नाही. म्हणजे आमच्याकडे तो एक काय म्हणणार, एक न कळत ती आचारसंहिता आहे की ज्या आचारसंहितेमध्ये योग्य चाललेलं, आणि ती आचारसंहिता एक आहे, तुम्ही जनहित करता तर आचारसंहिता कोणती लागू होत नाही. प्रायोरिटी आहे की प्रश्न हे पुढे गेले पाहिजे. अगदी बरोबर. विक्रमसिंहजी, अत्यंत ज्वलंत मुद्दा तुम्ही मांडलेला आहेत आणि आता अपेक्षा आहे की सरकार त्याच्यावर कडक कारवाई करेल. पण त्यासाठी FDAचा कायदा सक्षम होणं, स्ट्रॉंग होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मनुष्यबळाची देखील कमतरता आहे, ती दूर जर झाली तर नक्कीच चित्र पालटेल. आणि तुमच्यासारखे सत्ताधारी पक्षाचे आमदार हा प्रश्न मांडतायत, तर सामान्य जनता निश्चित त्यांना अपेक्षा आहे की आगामी काळामध्ये त्यांच्या ताटात येणारं पनीर किंवा त्यांच्या घरी येणारं दूध हे शुद्ध असेल. तुम्ही साम टीव्हीच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली, विविध अंगांनी तुम्ही आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. दुधाच्या आणि पनीरच्या भेसळीचा मुद्दा अतिशय गंभीर आहे. संपूर्ण राज्याला या भेसळीनं विळखा घातलेला आहे. मात्र आता कुठेतरी सत्ताधारी पक्षाचे आमदारच या ज्वलंत प्रश्नावर वाचा फोडतायत. त्यामुळे सामान्य माणसांना वाटते की पुढे मागे आता सरकारकडून अपेक्षित पावलं उचलली जातील आणि भेसळीचा हा विळखा आहे हा कुठेतरी दूर होईल. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा साम टीव्ही. नमस्कार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.